हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे गायत्री. आज मला खूपच लेट झालं होतं आणि म्हणून म्हटलं चला पटकन काय बनवता येईल ते बघत होती. आणि इकडे मग मी एक गॅसवरती टोप ठेवला, त्याच्यात तेल, राई, जिरं, कढीपत्ता असं टाकला. त्यांना थोडं तळू दिलं आणि लगेच मग माझ्याकडे थोडे काजू बदाम होते ते आणि थोडे शेंगदाणे असे टाकून त्यांना थोडंसं असं ब्राऊन होऊ दिलं. आणि मग याच्यात कांदा आणि आलं लसूण टेचलं होतं ते आणि टॅमॅटो असे हे टाकून यांनाही थोडं ब्राऊन होऊ दिलं. आणि मग याच्यात चवीपुरतं असं मीठ टाकलं आणि जे आपले घरातले रेग्युलर जे मसाले असतात ते टाकले. म्हणजे हळद, मिरची पावडर, धना पावडर व थोडा गरम मसाला. आणि मग ते चांगलं असं कालवून घेतलं. आणि मग हे बघा तांदूळ धुवून ठेवले होते मी. तांदूळ आणि डाळ मिक्स होत्या. याच्यात 3 प्रकारच्या डाळ्या टाकल्या आहेत मी. तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ. आणि मग पाणी टाकून, कोथिंबीर टाकून यांना एका गॅसवर उकळू दिलं. म्हणजे एक खिचडी बनवून घेतली. आणि एक टोप घेतला, त्याच्यात मी थोडं चण्याचं पीठ घेतलं. खिचडीसोबत खायला काहीतरी बनवूया म्हणून हे इकडे चाललेलं. आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घेतलं. आणि मग त्याच्यात कच्चा एक कांदा, एक टॅमॅटो आणि कोथिंबीर असं हे टाकून यालाही मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि मग याच्यात घरगुती आपले जे असतात रेग्युलर मसाले, मिरची पावडर वगैरे, हळद, धना पावडर, मसाला असं आणि जिरं आणि चवीपुरतं असं मीठ याच्यात टाकून चांगलं याला फेटून घेतलं आहे. आणि मग याच्यात थोडासा असा हा खाण्याचा सोडा किंवा भजी सोडा हे असं टाकायचं आणि लगेच त्याच्यावरती पाणी टाकून याला चांगलं फेटून घ्यायचं. आणि मग हे बघा तव्याला एकदम कमी प्रमाणात तेल लावलं आहे की चिपकायला नको, नॉनस्टिक नको असं. हे नॉनस्टिकवर बनवलं की हे जास्तच नरम होतात. आणि हे बघा इथे ना याला असं बारीकसं असं पसरून घ्या. आणि हे किती वेळाने खाल्ले तरीही सॉफ्ट राहतात एकदम छान असे. आणि बघा यांना मस्त असं मी भाजून घेतले. आणि हे बघा इकडे माझी तयार आहे खिचडी आणि चण्याच्या पिठाचा हा पोळा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय.